चिचुका कसा आता? शुद्धीवर आलाय तो आता. देवच पावला म्हणायचा. तसंच म्हणावं लागल. तुम्ही या आता. चिचुका बरा झालाय. एकदा भेटून घेतो. नाही, चिचुका नाराज आहे तुमच्यावर. तुम्ही गेलात तर आणखी नाराज होईल. आणि शिलेदार, हिऱ्याचा नाद सोडा आता. म्हणजे ही बावनखणी आहे शिलेदार. इथं प्रेमानं प्रेम मिळवता येत नाही, दौलतीनं विकत घ्यावं लागतं. तुमच्याकडे आहे का एवढी दौलत? नाही नव? मग निघा. हिरानं तुमच्या समोर बांगड्या काढून ठेवल्या. अजून ध्यानात आलं नाही तुमच्या? वाईट वाटेल तुम्हाला, पर सरळच सांगते. तुम्ही नाही, फरी मालक आहे हिराचा. तोही तिनं निवडलेला. हिराचाच निरोप समजा येऊ. निघा आता. बाजी, आज लई वेळ केलास रे. अरे भाकरी खायच्या वक्ताला लई वाट बघितली बघ तुझी. असं काय करतोयस? चतकर भाकर बी खाल्ली नाहीस तू. आज नको मा. अरे दिसभर कामाची दगदग असते. उपाशी कशा पाय झोपतोयस? नाही, उग बळबळ खाण्यात का. ते पोरग बरं आहे का रे? अरे हा बाजी, चिचुका कसा? आता बरं आहे. माय तुम्ही झोपून घ्या, मी बी झोप. कोई नहीं है तेरा संगी जो तेरी समझे पीर. सब हंस देंगे रे देखन के तेरी अखियों का नीर. हो जग की पीड़ा देखी है तो भूले खुद की पीर. अब काहे का सुख दुख मन में जब बन गए फकीर. आगे आगे भागे है मन तन पीछे दौड़ाए. फरी शेठच्या पेश किमती बांगड्यांपुढे अवकातच काय या पाटल्यांची. कोणी से समझाए. स्वार्थ की है मूरत दुनिया. हम तो गए पहचान. स्वार्थ ही है चाहत सब. हिरानं तुमच्या समोर बांगड्या काढून ठेवल्या. अजून ध्यानात आलं नाही तुमच्या? है नाम. तुम्ही नाही, फरी मालक आहे हिराचा. तो छोटा सा बालक है तोही तिनं निवडलेला. चांद. जिसके टूटने से दुख होवे ऐसी आस न बान. ऐसी आस न बान. ऐसी आस न बान. ऐसी आस न बान. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. इतका विश्वास आहे माझ्यावर का? सांगा ना. हार मी घेतला तर कोतवालानं सांगितलं असतं माझं मुंडकं छाटापून. आता का ते विचारू नका. चूक झाली माझ्याकडे.
मी माझी जागा इसून जरा जादाच जवळ आलो होतो, पण तुम्ही चांगली चपराक दिली मला. हिऱ्याचा सोस आमच्यासारख्या गरिबाने करू नये हेच विसरलो होतो. परिसर चांगलाय चांगलाय. माझ्यासह तुम्हाला सामान्य जमलं असतं का माहित, पण फुलाच्या गादीवर झोपणार तुम्हाला आमच्या सारवलेल्या खडबडीत जमिनी आणा बघत होतो. पण आता मी तुमच्या वाटत येणार नाही, कधीच येणार नाही. काय चुकलं मागलं असेल तर माफ करा. झोपडीत राहून मालाची स्वप्न बघत होतो. तुम्ही चांगुलपणानं चार शब्द काय चांगले बोल त्या लगेच उरवून गेल. लई मोठी चेप घेतली तोंडावर. तुमचं काय बी चुकलं नाही, काय बी चुकलं नाही. माझं चुक. माफ करा, माफ करा मला. अक्का, हा, तू अजून जागीच? झाली माझी झोप. तुला आता कसं वाटतंय? बरं वाटतं. तू मला आता सोडून चिलेदारांसंगत जाणार नाहीस ना? खरं खरं सांग. नाही जाणार. माझी शपथ. तुझी शपथ. तुला सांगितल्याशिवाय नाही जाणार कुठं. तू लय भारी अक्का आहेस माझी. हिरे हिरे हिरे. छबू मामा, तू अजून जा का? वय, कालच्या गोंधळात सगुना घरी आलीच नाही. चौकशी केली तर कोतवाली दांबून ठेवले असं कळले. का? हिरीत इश मिसळल्याचा आरोप आहे तिच्यावर. मला जमत नसेल तर आमच्या ताब्यात द्या. आमच्या ताब्यात कोतवाला चौकमा अजिबात कुणी आत जायचं नाही. शांत व्हा सगळे. आम्हाला आमचं काम बजावू द्या. कसलं काम बजावताय? हे आधीच बजावलं असतं तरी वेळच आली नसती. महाप्रसादामध्ये विष मिसळणाऱ्या आचार्यांना आमच्या ताब्यात द्या. आई त्याच्या हाडाचा भुगा केला तर नाव बदलून ठेवीन माझं. मनुष्य हत्येचे पातक करणाऱ्या सोडायचं नाही कुणीच. हत्तीच्या पायाखाली डोकं टेचा त्यांचा. देवाधर्माच्या कार्यात विघ्न आणणाऱ्या त्या राक्षसांना त्यांच्या पातकाची शिक्षा व्हायलाच हवी. आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्ही देऊ. शिक्षा द्यायला कोतवाली समर्थ आहे. अजून उगाच कोणी अतिरेक करू नये. चौकशी सुरू आहे. आरोप सिद्ध झाल्यास शिक्षा जरूर होईल. या आपण. विषारी केशर आले कुठून? हमें मत मारो हुजूर. विषारी केशर आले कुठून? हमें मत मारो हुजूर. विषारी केशर आले कुठून?
बोल, जहर किसने मिलाया? किसने मिलाया जहर? बोल, बोल, किसने मिला जहर? बोल, 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 किसने मारा जहर? हमें कुछ मालूम नहीं। धनी, ज्यानं महाप्रसादाच्या खीर चाटली त्याचाही जीव गेला. हुजूर, भगवान की कसम, जहर हमने नहीं घोला. फिर किसने खोला? इस औरत ने मिलाया था. किरीत केशर कोणी घातलं? किरीत केशर कोणी घातलं? मी घातलं जी, पण मला खरंच माहित नव्हतं जी ते विष आहे ते. मी कसं मारेन बाळ पेशवांना? देवा धर्माची बाई मी कसं मारेन भटजींना? असलं पापा मी कधीच करणार नाही. हुजूर, हुजूर, मला खरंच काही माहित नव्हतं हुजूर, काहीच माहित नव्हतं हुजूर. धनी, तुम्ही सांगितलेलं सगळं आणलंय बघा. यांच्या जखमांवर काकवी लावा, त्यावर लाल मुंग्या सोडा. मग बघू खरं कसं बोलत नाही ते. महाप्रसाद की तैयारी तुम्हारी निगरानी में हो रही थी. खीर में जहर, ये कैसे और किसने किया? खुदा, ये इबादत करने वालों पर कैसा कहर बरसा है. तौबा तौबा तौबा. कितनी सारी मासूम जानें चली गई. ये होना नहीं चाहिए था. वखत चांगला म्हणून मला कळलं. नाहीतर किती जीव गेले असते कुणास ठाऊक. ये अच्छा हुआ कि तुमने सही वक्त पर खबर दे दी, वरना न जाने और कितनी जाने चली जाती. बाळ पेशव्यानं संपवायचा कोणाचा तरी डाव आहे. पेशव्यांच्या दरबारातच कोणतरी गद्दार आहे. बाल पेशवा? वो नन्हे से बाल पेशवा? उन्हें कौन मारना चाहेगा? समोरून हल्ला करायची अवकात नाही, म्हणून हे असे छुपे हल्ले करतात. त्या पेशवे पत्रिका म्हणून लय साप वेटो घालून वाट बघत बसल्यात. सांप? वय, सापच. त्यासनी फक्त डसणं माहिती. त्यांना वाटतं पुन्हा हातात आलं म्हणजे अख्खी मराठी दौलत हातात येईल. अरे लाख हल्लं केलं तरी मुठभर माती बी हातात गावायची नाही. ते निजाम आलान गेलं, मोगल आलान गेलं, समजूत तोंडावर आपटल्यात. इथं बियात छपून डसणारी जमात ह्यो बाजी एकटाच बासा असल्यास नाही. बहुत भरोसा है ना तुम्हें अपने आप पर. वय, जिना आटके पार मराठी निशान फडकवले, दिल्लीचं तख्त फोडले, औरंगजेबासारख्या बादशाला इथल्याच मातीत गाडले. त्या मराठी फौजेतला मावळाईल. भरोसा तर असणारच. आणि उंदराची शिकार करणार आता वाघ मारायची स्वप्न बघतायत.
नाही त्यांना त्यांच्या बियातनं बाहेर काढून त्यांचं कणकं पाडलं तर बाजी नाव नाही सांगणार. तुम्हारी यही अदा हमें बहुत पसंद है, इसलिए तो तुम हमारे दोस्त हो. आता तुमच्या या दोस्ताला इजाजत द्या. कोतवालीतनं बोलवून आले, जायला पाहिजे. बिल्कुल, हमने तुम्हें कहाँ रोका है. जाओ, वो क्या हो कोतवाली, हम भी जानना चाहते हैं वहां की खबर. जाओ. जी आलोच. सांप हम हैं, हम सांप हैं. इधर आओ. क्या लगता है तुम्हें हम चूहों का शिकार करते हैं? बोलो, हम सांप हैं? नहीं हुजूर, आप सांप नहीं है. नहीं है, सही फरमाया. जाओ. चापलूसी हमें पसंद नहीं है. इधर आइए बिनी वाले जी. आपको क्या लगता है, क्या हम सांप हैं? नाही म्हणजे हुजूर ते बाजीला काय माहित आपण कोण आहात. मूर्ख आहे तो. मी पण लहानसा सापच आहे. त्या बाजीला काय माहित तुमच्या विषाचा, म्हणजे आपल्या ताकदीचा अंदाज नाही ना त्याला. उस बाजी को बताना होगा कि हम चूहों का शिकार नहीं करते. हमारा डसा चाहे शेर हो या सवा शेर, पानी भी नहीं मांगता. अगदी बरोबर बोललात हुजूर. अहो, चांगला डंख बसला त्या बाजीला. हो, महाप्रसादाच्या विष प्रयोगाचा आरोप येणार त्याच्यावर. आता बघा, आम्ही आधीच सगळी तजवीज करून ठेवली हुजूर. त्याचा निष्काळजीपणा सगळ्यांसमोर येणार. आता कोतवालीत काय उत्तर देणार तो सगळ्यांना. हुजूर, आपण अगदी काळजी करू नका. अहो, आता तो बाजी नाही वाचणार.